नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर बघा, या ठिकाणी आपण आज मित्रांनो GMC भरती नांदेड शिपाईसाठी बघा प्रश्नसंच मित्रांनो कव्हर करत आहोत। बघा, या व्हिडिओमध्ये आपण एकूण मित्रांनो 25 मित्रांनो GS GKGS चे प्रश्नसंच आज आपण कव्हर करत आहोत, जे की मित्रांनो बघा परीक्षेच्या दृष्टीने मित्रांनो एकूण 100% मित्रांनो बघा परीक्षेमध्ये विचारले जातील या लेवलचे आपण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्नसंच सर्व काही कव्हर करत आहोत, जे की बघा TCS व मित्रांनो IBPS ने रिपीट केलेली प्रश्नसंच आहेत। म्हणून काय करा बघा, तुम्ही मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे पूर्ण शेवटपर्यंत अभ्यासून घ्या। नवीन वगैरे असाल या ठिकाणी आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब तुम्ही आताच करून घ्या। तर पहिला प्रश्न, ॲडॉल्फ हिटलरने मांडलेल्या विचारसरणीस काय म्हणतात या प्रकारचा प्रश्न विचारलाय। तर काही नाही बघा, आपल्या या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर पर्याय क्रमांक अ, जे की मित्रांनो नाझीवाद हा मित्रांनो आहे काय, तर ॲडॉल्फ हिटलरने मित्रांनो मांडलेल्या विचारसरणीस काय म्हणतात, पर्याय क्रमांक अ नाझीवाद। या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे। काय करा मित्रांनो बघा, तुम्ही एक वही घ्या, पेन घ्या आणि मित्रांनो हे जे आपण सर्व काही आज सांगलेले मित्रांनो प्रश्नसंच आहे त्या व्हिडिओमध्ये ते सर्व काही बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही नोट करण्याचा प्रयत्न करत चला। तर बघा पुढे प्रश्न क्रमांक दुसरा कशा प्रकारचा आहे। समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी सुरू केले। तर बघा मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। तर बघा समाज स्वास्थ्य हे जे मित्रांनो मासिक आहे बघा कोणी सुरू केले, तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर काय, तर पर्याय क्रमांक मित्रांनो ब, राधो कर्वे मित्रांनो यांनी जे बघा समाज स्वास्थ्य हे मित्रांनो मासिक सुरू केले आहे। पर्याय क्रमांक या ठिकाणी ब, आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर असणार आहे बघा राधो कर्वे। या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर पर्याय क्रमांक ब आहे। पुढे बघा तिसरा प्रश्न, आता बघा राष्ट्रपतींना कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे किंवा दयेचा अधिकार आहे या प्रकारचा तुम्हाला प्रश्न मित्रांनो परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। माफी किंवा दया या दोन्हीमधून कोणत्याही एकाचा शब्दप्रयोग त्या ठिकाणी तुम्हाला केला जातो। तर या ठिकाणी बघा मित्रांनो राष्ट्रपतींना आपल्या भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे, तर या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक क, जे की कलम 72 नुसार मित्रांनो राष्ट्रपतींना या ठिकाणी दयेचा अधिकार आहे। तुम्हाला मित्रांनो बघा या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे, किंवा जर राष्ट्रपतीसाठी कोणती महत्त्वाची कलम आहे या प्रकारचा प्रश्न विचारला तर ती आहे बघा कलम 52 मित्रांनो राष्ट्रपती या पदासाठी असणारी कलम आहे। इतकं मी तुम्ही या ठिकाणी लक्षामध्ये ठेवून घ्या। तर बघा मित्रांनो या ठिकाणी लहान लहान आणि छोट्या छोट्या बाबी या ठिकाणी तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या। पुढे बघा तर डॅश डॅश हे मित्रांनो शेतकरी संघटनेचे प्रणेते होते। तर मित्रांनो बघा या ठिकाणी शेतकरी संघटनेचे प्रणेते कोण होते असा प्रश्न विचारला, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ड, शरद जोशी हे मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे। पर्याय क्रमांक मित्रांनो ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे। पुढे पाचवा प्रश्न बघा, चांदीची संज्ञा काय आहे। तर बघा मित्रांनो या ठिकाणी चांदीची संज्ञा काय आहे या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला। हा बघा विज्ञानावरचा प्रश्न आहे मित्रांनो, GS चा प्रश्न आहे। तर बघा चांदीची मित्रांनो संज्ञा काय आहे, तर पर्याय क्रमांक मित्रांनो अ आहे बघा AG हे मित्रांनो बघा या ठिकाणी चांदीची संज्ञा आहे। पर्याय क्रमांक अ, आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर मित्रांनो या ठिकाणी आहे। आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक अ। मित्रांनो बघा यासोबतच आपल्या या चॅनलवरती मित्रांनो मराठी ग्रामरचे देखील या ठिकाणी व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, ते तुम्ही अद्याप अभ्यासले नसाल मित्रांनो ते देखील तुम्ही अभ्यासून घ्या। आणि मित्रांनो आता या अगोदर मित्रांनो लगेच भाग आपला गणित बुद्धिमत्तेचा या ठिकाणी आपण प्रकाशित करणार आहोत, ते देखील मित्रांनो बघा याच्या लागोपाठ तुम्ही अभ्यासून घ्या। तर पुढचा प्रश्न बघा सहावा कशा प्रकारचा आहे, भूकंप मापक काय मित्रांनो भूकंप मापक यंत्राचे शास्त्रीय नाव काय आहे या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारलाय। तर काय भूकंप मापक मित्रांनो या यंत्राचे जे मित्रांनो शास्त्रीय नाव आहे ते काय आहे, तर बघा पर्याय क्रमांक ब, जे की मित्रांनो सिग्मोग्राफी आहे। तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे। पुढे बघा या बाद सातवा प्रश्न, खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे। हा बघा मित्रांनो हा देखील GS चा प्रश्न आहे। तर बघा मित्रांनो खालीलपैकी कोणते बलाचे मित्रांनो एकक आहे, तर लक्षात असू द्या पर्याय क्रमांक क, न्यूटन मित्रांनो या ठिकाणी बलाचे एकक आहे। तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर पर्याय क्रमांक या ठिकाणी क हे मित्रांनो असणार आहे। बघा मित्रांनो नुसतं व्हिडिओ तुम्ही बघू नका, या ठिकाणी उघडणी बोंबलून आम्हाला देऊ नका। तुम्ही मित्रांनो काय करा, सर्व काही प्रश्नसंच मित्रांनो हे नोट करून पाठच करून घ्या। कारण मित्रांनो बघा
या ठिकाणी GMC जे मित्रांनो आहे बघा, GMC कोणतीही भरती असो मित्रांनो, GMCची नागपूर, कोल्हापूर, नांदेड यामध्ये बघा तुम्ही जर एका गोष्टीकडे ऑब्झर्व केला असेल तर ते म्हणजे काय, परीक्षेमध्ये जास्त प्रमाणामध्ये बघा GST मित्रांनो प्रश्नसंच या ठिकाणी विचारले जात आहेत. म्हणून बघा तुम्ही मित्रांनो शक्यतो GSचे तरी मित्रांनो सर्व काही प्रश्न या ठिकाणी लिहून घेऊन पाठांतर करून घ्या, मी इतकंच तुम्हाला या ठिकाणी सांगतो. पुढे बघा असा 8वा प्रश्न आता हा देखील आहे बघा, GSचा रेडियमचा शोध कोणी लावला. तर बघा मित्रांनो या ठिकाणी रेडियमचा शोध कोणी लावला आहे, तर पर्याय क्रमांक ड मेरी क्युरी या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. पर्याय क्रमांक ड रेडियमचा मित्रांनो शोध कोणी लावला, तर मेरी क्युरी याने मित्रांनो लावला होता, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे बघा 9वा प्रश्न, विद्युतधारा कोणत्या एककात मोजतात. तर बघा मित्रांनो विद्युतधारा ही जे मित्रांनो विद्युतधारा आहे मित्रांनो ही कोणत्या एककामध्ये मोजतात, तर पर्याय क्रमांक अ ॲम्पियरमध्ये मित्रांनो विद्युतधारा मोजली जाते, तुम्हाला लक्षामध्ये या ठिकाणी ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे. पुढे बघा 10वा प्रश्न, हिरा चमकदार दिसण्याचे कारण या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे बघा. आता तर मित्रांनो बघा या ठिकाणी हिरा चमकदार दिसण्याचे कारण सांगा. तर मित्रांनो हिरा चमकदार दिसण्याचे कारण आहे पर्याय क्रमांक ब पूर्ण आंतरिक परावर्तनामुळे मित्रांनो या ठिकाणी हिरा जो आहे बघा या ठिकाणी चमकदार दिसतो, तुम्हाला इतकं लक्षात ठेवायचं आहे. पूर्ण आंतरिक परावर्तनामुळे हिरा हा मित्रांनो चमकदार दिसतो. पुढे प्रश्न क्रमांक या ठिकाणी 11वा, आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो, या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला. तर बघा मित्रांनो आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो, तर लक्षात असू द्या बघा पर्याय क्रमांक या ठिकाणी अ गॉयटर हा मित्रांनो बघा आयोडीनच्या मित्रांनो कमतरतेमुळे होणारा रोग आहे मित्रांनो गॉयटरला मित्रांनो आपल्या मराठीमध्ये गलगंड देखील म्हणतात, इतके तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे बघा. गलगंड, गॉयटर नसेल तर गलगंड, गलगंड नसेल तर गॉयटर, या ठिकाणी आपल्याला पर्याय मित्रांनो चूज करायचा आहे या ठिकाणी परीक्षेमध्ये. पुढे पर्याय क्रमांक या ठिकाणी 12वा, वांझपणा कशाच्या कमतरतेमुळे येऊ शकतो. तर बघा मित्रांनो वांझपणा जे आहे बघा मित्रांनो हे कशाच्या कमतरतेमुळे मित्रांनो येऊ शकतो, तर लक्षात असू द्या बघा पर्याय क्रमांक मित्रांनो ई, जे की मित्रांनो जीवनसत्व आहे बघा, ई जीवनसत्वामुळे मित्रांनो या ठिकाणी वांझपणा मित्रांनो येऊ शकतो, तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे. 13वा, वैद्यकशास्त्राचे जनक कोणास म्हणले जाते किंवा वैद्यकशास्त्राचे जनक कोण आहे, या प्रकारचा तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर विचारल्यानं काय करा, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर पर्याय क्रमांक क हिप्पोक्रॅटस हे मित्रांनो आहे बघा. पर्याय क्रमांक क हिप्पोक्रॅटस हे मित्रांनो या ठिकाणी वैद्यकशास्त्राचे जनक आहेत, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. मित्रांनो बघा हे सर्व काही प्रश्न GMC नांदेड शिपाई या पदासाठी अत्यंत उपयुक्त असे ठरणार आहेत. म्हणून काय करा, सर्व काही प्रश्न मित्रांनो आताच लिहून घ्या आणि सर्व काही प्रश्न तुम्ही आताच पाठांतर करून घ्या. पुढे बघा प्रश्न क्रमांक 14वा, एकपेशीय प्राण्यास डॅश डॅश असे म्हणतात. तर बघा मित्रांनो एकपेशीय प्राण्यास मित्रांनो डॅश डॅश असे म्हणजेच काय म्हणतात, तर पर्याय क्रमांक मित्रांनो ड, जे की आदिजीव म्हणतात एकपेशीय मित्रांनो प्राण्यास, तुम्हाला लक्षामध्ये या ठिकाणी ठेवायचं आहे. तर काय बघा या ठिकाणी मित्रांनो आदिजीव बघा या ठिकाणी मित्रांनो एकपेशीय मित्रांनो प्राण्यास तुम्हाला म्हटले जाते, लक्षामध्ये इतकं ठेवायचं आहे. पुढे बघा पुढचा प्रश्न काय 15वा प्रश्न, सरपटणारे प्राणी डॅश डॅश असतात. तर बघा मित्रांनो या ठिकाणी सरपटणारे जे मित्रांनो प्राणी आहेत ते कसे असतात, तर लक्षात असू द्या पर्याय क्रमांक मित्रांनो अ शीत रक्ताचे मित्रांनो असतात बघा. सरपटणारे प्राणी तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचे मित्रांनो कसे असतात, तर शीत रक्ताचे असतात, तुम्हाला या ठिकाणी लक्षात इतकं मित्रांनो तुम्हाला इतक्या बाबी लक्षात ठेवावी लागतील. तर काय शीत रक्त या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर पर्याय क्रमांक अ आहे. पुढे बघा 16वा, कर्करोगाच्या उपचारासाठी डॅश डॅश वापरतात. तर बघा मित्रांनो कर्करोगाच्या उपचारासाठी कशाचा वापर केला जातो किंवा काय वापरतात, या प्रकारचा प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर पर्याय क्रमांक ब कोबाल्ट या ठिकाणी मित्रांनो असणार आहे. तर काय कर्करोगाच्या उपचारासाठी मित्रांनो या ठिकाणी कोबाल्टचा वापर केला जातो, तुम्हाला इतकं लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे बघा या ठिकाणी 17वा प्रश्न, कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो. तर बघा या ठिकाणी कुंभार्ली जो मित्रांनो घाट आहे हा कोणत्या 2 मित्रांनो शहरांना जोडतो, तर लक्षात असू द्या बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक मित्रांनो क कराड व चिपळूण मित्रांनो बघा हा जो मित्रांनो 2 शहर आहेत, या दोन्ही शहरांना मित्रांनो कुंभार्ली हा नावाचा घाट या ठिकाणी जोडतो, तुम्हाला इतकं लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी 18वा,
सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रकारचा प्रश्न विचारला. तर बघा सागरेश्वर जे मित्रांनो अभयारण्य आहे बघा हे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे. तर पर्याय क्रमांक मित्रांनो ड सांगली मित्रांनो बघा या जिल्ह्यामध्ये सागरेश्वर हे मित्रांनो अभयारण्य आहे. तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पुढे प्रश्न क्रमांक 19 MTDCचा अर्थ काय बघा. तर मित्रांनो MTDCचा मित्रांनो या ठिकाणी अर्थ काय या प्रकारचा प्रश्न विचारला तुम्हाला मित्रांनो बघा. हा जो प्रश्न आहे या ठिकाणी विभाग आपल्या परीक्षेमध्ये विचारण्याची या ठिकाणी दाट संभाव्यता आहे मित्रांनो. म्हणून काय करा हा जो प्रश्न आहे मित्रांनो तुम्ही आताच या ठिकाणी पाठच करून घ्या. तर बघा MTDCचा मित्रांनो जो अर्थ आहे तो आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे काय पर्याय क्रमांक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे. पुढे बघा 20वा प्रश्न कशा प्रकारचा आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना कधी झाली. तर बघा मित्रांनो कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना कधी झाली. पर्याय क्रमांक ब 1996 साली मित्रांनो कृष्णा खोरे विकास महामंडळाची मित्रांनो स्थापना करण्यात आली होती. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे पर्याय क्रमांक ब 1996 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे. पुढे मांजरा पठार कुठल्या भागात आहे. तर बघा मित्रांनो जे मांजरा नावाचं हे पठार आहे मित्रांनो हे कुठल्या भागामध्ये आहे. तर लक्षात असू द्या बघा पर्याय क्रमांक या ठिकाणी मराठवाडा मित्रांनो बघा या भागामध्ये आहे. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि बघा मित्रांनो मराठवाड्यामध्येच आपला मित्रांनो हा नांदेड जिल्हा येतो हे देखील तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. आणि या मित्रांनो बघा मराठवाड्यामध्ये एकूण किती जिल्हे आहेत या प्रकारचा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर एकूण बघा 8 जिल्हे मित्रांनो बघा लक्षात ठेवून घ्या. एकूण 8 जिल्हे व 76 तालुके हे सुद्धा तुम्ही लक्षामध्ये या ठिकाणी ठेवून घ्या. पुढचा प्रश्न 22वा महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव कोणते. तर बघा मित्रांनो या ठिकाणी हा सुद्धा प्रश्न PYQ असणार आहे. म्हणून तुम्ही पाठ करून घ्या. हा देखील प्रश्न या ठिकाणी परीक्षेमध्ये पडण्याची दाट संभाव्यता असणार आहे. तर महाराष्ट्रातील मित्रांनो पहिले कॅशलेस गाव कोणते. पर्याय क्रमांक मित्रांनो ब घसई हे मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर काय. तर पर्याय क्रमांक मित्रांनो या ठिकाणी ब धसई आहे बघा. या ठिकाणी धसई आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे. पुढे बघा 23वा प्रश्न नाशिक शहर कोणत्या नदीवर आहे. तर बघा मित्रांनो या ठिकाणी नाशिक शहर मित्रांनो कोणत्या नदीवर आहे. तर लक्षामध्ये असू द्या बघा पर्याय क्रमांक 1 मित्रांनो गोदावरी नदी या नदीकाठी मित्रांनो नाशिक हे शहर वसलेले आहे. या बघा मित्रांनो गोदावरी या नदीकाठी नाशिक हे शहर वसले आहे. आणि मित्रांनो नाशिक या जिल्ह्यातूनच मित्रांनो बघा गोदावरी ही नदी उगम पावते. नाशिक हे शहर मित्रांनो जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मित्रांनो या ठिकाणाहून आपली गोदावरी ही नदी मित्रांनो या ठिकाणी काय तर उगम पावते इतके तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि मित्रांनो बघा या गोदावरी नदीकाठीच मित्रांनो नांदेड सुद्धा हे शहर मित्रांनो बसलेले आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा या गोदावरी नदीकाठीच मित्रांनो नांदेड हे शहर देखील या ठिकाणी वसलेलं आहे. पुढे 24वा प्रश्न बघा कशा लेवलचा आहे. बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे किंवा कुठल्या जिल्ह्यात आहे या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला. तर बावनथडी हे जे मित्रांनो प्रकल्प आहे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात आहे. तर पर्याय क्रमांक ड मित्रांनो भंडारा या जिल्ह्यामध्ये असणार आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक ड बावनथडी प्रकल्प मित्रांनो कुठल्या जिल्ह्यात आहे. तर पर्याय क्रमांक ड भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. शेवटचा प्रश्न बघा याच्या बाद सह्याद्री पर्वताच्या निर्मितीचे कारण डॅश 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 डॅश. तर बघा मित्रांनो या ठिकाणी सह्याद्री पर्वताच्या निर्मितीचे मित्रांनो कारण जे आहे ते आहे बघा पर्याय क्रमांक प्रस्तरभंग हे मित्रांनो या ठिकाणी सह्याद्री पर्वताच्या मित्रांनो निर्मितीचे कारण आहे. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर बघा मित्रांनो हे होते आपले आजचे मित्रांनो जे की TCS व IBPSने मित्रांनो रिपीट केलेली एकूण 25 प्रश्न संच जे की मित्रांनो या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टीने मित्रांनो PYQ आणि 100% या ठिकाणी परीक्षेमध्ये येतील मित्रांनो या स्वरूपाचे हे सर्व काही प्रश्न संच होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आपला आवडला असेल आपल्या आवडला मित्रांनो तुम्ही अवश्य लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तुम्ही पूर्ण देखील शेअर करून टाका. आणि अद्याप देखील या ठिकाणी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा मित्रांनो अशाच एका नेक्स्ट लेवलच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी करा अभ्यास.